हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 1.6 ग्रँडपा टेल्स अ स्टोरी याचा पार्ट 2 बघणार आहोत. आपण ॲक्टिव्हिटीकडे वळूया. पहिली ॲक्टिव्हिटी आहे रीड द कन्व्हर्सेशन अलाउड, जी आत्ता आपण जस्ट बघितलेली आहे. आता आपली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ग्रुप वर्क. फ्रॉम ग्रुप ऑफ 4 or 5, one person tells or reads aloud a story or a person or a passage. आता आपल्याला 4-5 मुलांचा एक ग्रुप करायचा आहे. त्यातील एक जण स्टोरी रीड करणार किंवा सांगणार आहे आणि अदर्स इंटरप्ट हिम ऑर हर पोलाइटली, आणि बाकीचे त्याला स्टोरी सांगताना किंवा पोएम सांगताना मधात इंटरप्ट करतील. यूजिंग एनी सुटेबल एक्सप्रेशन फ्रॉम द बॉक्स. आता खाली जो आपल्याला बॉक्स दिलेला आहे त्यापासून आपल्याला सुटेबल असं एक्सप्रेशन्स त्यामध्ये ॲड करायचे आहे. द पर्सन स्पीकिंग ऑर रीडिंग शूड ॲन्सर ऑर एक्सप्लेन विदाउट गेटिंग अँग्री. आता जो रीड करतो आहे किंवा स्टोरी सांगतो आहे त्यांनी मधात अँग्री न होता एक्सप्लेनेशन सांगायचं आहे. इफ द पर्सन गेट्स अँग्री, समवन एल्स टेक्स अप द रीडिंग. आणि जर कोणी अँग्री झालं तर मधात त्यांनी रीडिंग थांबायचं आहे आणि ही रीडिंग दुसऱ्याकडे पासआउट होणार आहे. आता यामध्ये इंटरप्शन वर्ड्स कोणते आहे आणि त्याचा रिस्पॉन्स आपण कसा द्यायचा हे आपण स्टोरीमध्ये बघितलेलंच आहे, पण त्याचा एक रिव्हिजन आता आपण खालीलप्रमाणे बघूया. आता आपण चार्टकडे वळूया. इथे काही इंटरप्टेड वर्ड्स आहेत आणि त्याला आपण रिस्पॉन्स कशा प्रकारे द्यायचा ते आपण बघणार आहोत. आता पहिला आहे पार्डन. पार्डन म्हणजे क्षमा करणे. कोणी तुम्हाला काही सांगत आहे किंवा एक्सप्लेन करत आहे आणि तुम्हाला ते लक्षात आलं नाही तेव्हा तुम्ही पार्डन म्हणू शकता. किंवा कोणाला आवाज द्यायचा असेल तेव्हा एक्सक्यूज मी सर किंवा मॅम म्हणायचं असेल आणि तेव्हा तुमचा रिस्पॉन्स असायला हवा येस. म्हणजे तुम्हाला काही विचारायचं आहे का, तेव्हा येस. देन कॅन यू ऑर कुड यू रिपीट दॅट प्लीज. कोणाला कळलं नाही काय सांगतो आहे आपण तेव्हा आपण त्यांना विचारू शकतो की तुम्ही हे माझ्यासाठी पुन्हा रिपीट करू शकता का. जर आपल्याला करायचं असेल तर आपला रिस्पॉन्स असेल शुअर. अगेन विल यू प्लीज से दॅट अगेन. म्हणजे तुम्ही पुन्हा सांगाल का जे तुम्ही सांगितलेलं आहे. तेव्हा तुमचा रिस्पॉन्स जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही सर्टनली हा रिस्पॉन्स यूज करायचा. सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड ऑर सेंटेन्स. तुम्हाला कोणी टीच करत आहे, क्लासमध्ये कोणी सांगत आहे आणि तेव्हा तुम्हाला एखादा वर्ड समजला नसेल किंवा एखादं सेंटेन्स समजलं नसेल तेव्हा तुम्ही ते विचारू शकता. म्हणजे तेव्हा रिस्पॉन्स असायला हवा ओके आय विल रिपीट इट. म्हणजे मी पुन्हा सांगते. कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट. आता तुम्हाला कळलं नाही तर त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मागायचं असेल आणि जर समोरचा व्यक्ती त्यांना ते नंतर द्यायचं असेल, आपला टॉपिक कंटिन्यू करायचा असेल तेव्हा ते रिस्पॉन्स देतील आय विल एक्सप्लेन इट आफ्टरवर्ड्स. मी हे एक्सप्लेन नंतर करणार. कुड यू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ. जर कोणी विचारलं की याचं मिनिंग मला सांगाल का, तुम्हाला ते आत्ताच सांगायचं नाही, ते नंतर तुम्ही सांगणार आहात किंवा तुम्ही नंतर माहिती करून सांगणार आहात तेव्हा तुमचा रिस्पॉन्स असायला हवा नॉट नाऊ लॅटर ऑन. आणि एक्सक्यूज मी कॅन आय आस्क समथिंग. म्हणजे मला काही तुम्हाला विचारायचं आहे तर तेव्हा आपला रिस्पॉन्स असावा गो अहेड. आता हे काही पोलाइटली वर्ड्स आहेत, काही मॅनर्स वर्ड्स आहेत जे आपण लेसनमध्ये बघितलेले आहेत आणि इथे चार्टमध्ये सुद्धा आपण याची रिव्हिजन केलेली आहे. आता ग्रँडपाची स्टोरी आता पूर्ण आपण ऐकूया. टीट फॉर टॅट, जस्यास तसे. वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर नियर द वॉटर्स एज. एकेकाळी कॅमल आणि जॅकल, जॅकल म्हणजे कोल्हा, हे दोघं जण नदीच्या काठाशी, पाण्याच्या काठाशी राहत होते. एज म्हणजे काठ. अँड ऑन द अदर साइड ऑफ द रिव्हर देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स. आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला तिथे एक छोटंसं गाव होतं, खेडं होतं आणि तिथे खूप सारी शेती होती. द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. जॅकल फार हुशार. ही ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड द कॅमल हू वॉज हॅपीली मंचिंग अवे हिज फूड. आता त्याचा मित्र कॅमल हा आपलं अन्न चगळत बसला होता. मंचिंग म्हणजे चगळत बसणे. तर तो बसला असताना त्याची फिरकी घ्यायची जॅकलला वाटलं. द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगरकेन ट्रीट इन फार्मर्स फील्ड. आता जॅकल त्या कॅमलला टेम्प्ट म्हणजे बुरं घालू लागला. तो म्हणू लागला की तिथे फार्मरचं शेत आहे, त्याचा ऊसाचा मळा आहे, तिथे जाऊन आपण ते ऊस खाऊया. ॲट फर्स्ट द कॅमल हेजिटेड but in the end he agreed to go with the jackal to raid the sugarcane field.
सुरुवातीला कॅमल थोडासा दचकला, हेजिटेड, म्हणजे त्याला वाटलं की आपण कसं जावं. बट इन द एंड शेवटी तो त्या जॅकल सोबत शुगरकेन फील्डची रेड करायला तिथे जायला तयार झाला. द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड द टू फ्रेंड्स क्रॉस द रिव्हर. आता जॅकल कॅमलच्या पाठीवर बसला आणि दोघा मित्रांनी रिव्हर क्रॉस केली. दे एट देअर फील इन द शुगरकेन फील्ड. आणि त्यांनी पोट भरून शुगरकेन म्हणजे ऊस पोट भरून खाल्ला. सडनली द जॅकल बिगॅन टू हाऊल. हाऊल म्हणजे कोल्ह्याच्या किंचाळण्याला हाऊल असं म्हणतात. तर तो ओरडायला लागला. सेड द कॅमल. कॅमलने म्हटलं, हळू, तू ओरडू नकोस. यू विल वेक द फार्मर. तू फार्मरला, शेतकऱ्याला उठवून देशील. तुझ्या ओरडण्यामुळे तो उठून जाणार. बट द जॅकल बेंट ऑन हाऊलिंग. पण जॅकल थांबला का? नाही, तो आपला ओरडतच राहिला. शुअर इनफ द फार्मर अँड हिज हेल्पर केम रनिंग टू द फील्ड. आणि त्याच्या ओरडण्यामुळे शेतकरी आणि त्याचे हेल्पर्स हे शेताकडे धावतच आले. द नॉटी जॅकल स्लिप्ड अवे बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. आता हा बदमाश जॅकल तिथून पळून गेला, परंतु कॅमल तिथून जाऊ शकलं का? नाही. द फार्मर बीट हिम अप अँड ड्रोव हिम अवे. आता त्या शेतकऱ्याने त्या उंटाला खूप मारलं आणि त्याला शेतातून हाकलून लावलं. द जॅकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिव्हर साईड. आता जॅकल नदीच्या काठावर उंटाची वाट बघत उभा राहिला होता. ही सेड, सॉरी ब्रदर, बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. आय होप यू डिडंट माइंड इट मच. आता तो उंटाला म्हणतो, सॉरी मित्रा, पण मला पूर्ण पोट भरून जेवण झालं की गाणं म्हणायची सवय आहे आणि ही गोष्ट तू मनावर घेणार नाही असं मला वाटतं. द कॅमल डिडंट से एनिथिंग. आता कॅमल त्याला काहीच बोलला नाही यावेळेला. ही लेट द जॅकल सीट ऑन हिज बॅक अँड एंटर्ड द रिव्हर. आता त्यांनी जॅकलला आपल्या पाठीवर बसू दिलं आणि नदीमध्ये तो उतरला. नियर द मिडल ऑफ द रिव्हर द वॉटर वॉज व्हेरी डीप. आता नदीच्या मधात तो जेव्हा आला तेव्हा नदीत पाणी खूप खोल होतं. देअर द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द रिव्हर. आणि आता जेव्हा मध्यभागी नदीच्या आल्यानंतर उंट हळूहळू खाली बसायला लागला. द जॅकल वॉज फ्रायटन्ड. आता हा जॅकल घाबरला. व्हॉट आर यू डुईंग यू सिली फेलो, आर यू ट्राईंग टू डाऊन मी. आता तो ओरडला एकदम आणि म्हणतो, तू, अरे मूर्खा, तू हे काय करतोय? तुला दिसत नाही का मी खाली डुबतो आहे? नो ब्रदर, सेड द कॅमल. कॅमल म्हणाला, नाही भावा, इट्स जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. आय होप यू डोंट माइंड. आता कॅमल त्याला उत्तर देतो, अरे मला पण सवय आहे की जेव्हा पूर्ण पोट भरून जेवण झालं की नदीमध्ये येऊन डुंबायचं, नदी येऊन बसायचं, असं मला पण सवय आहे. द नॉटी जॅकल लर्न्ड हिज लेसन. ही नेव्हर ट्रबल द कॅमल अगेन. आणि आता जॅकलला लक्षात आलं की आपण काय चूक केली आणि अशी त्यांनी चूक पुन्हा कधीही कॅमलसोबत केलेली नाही. मला आशा आहे स्टोरी तुम्हाला समजली असेल. आता आपण 4 नंबरच्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊया. नाव पुट द फॉलोइंग पिक्चर्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. आपल्याला हे पिक्चर्स दिसत आहेत, त्याला सिक्वेन्स वाईज अरेंज करायचं आहे. त्यासोबतच ॲक्टिव्हिटी 5सुद्धा सोबत घेऊया. कॉपी अँड ॲप्रोप्रिएट लाईन ऑर लाईन्स फ्रॉम द स्टोरी फॉर ईच ऑफ द फॉलोइंग अभाव. आता वरती जे आपण पिक्चर्स बघितले त्याला सिक्वेन्सनुसार आपण अरेंज केलं आणि त्यासाठी लेसनमध्ये जे सेंटेन्सेस आले ते सेंटेन्सेस आपण इथे लिहिणार आहोत. तर चला आपण वळूया. आपल्या फर्स्ट पिक्चरसाठी सेंटेन्स होणार, ही ॲग्रीड टू गो विथ द जॅकल टू रेड द शुगरकेन फील्ड. सेकंड पिक्चरसाठी आपलं सेंटेन्स होणार, द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड द टू फ्रेंड्स क्रॉस्ड द रिव्हर. आपलं थर्ड पिक्चरला सेंटेन्स होणार, दे एट देअर फील इन द शुगरकेन फील्ड, सडनली द जॅकल बिगॅन टू हाऊल. फोर्थ पिक्चरसाठी सेंटेन्स, द फार्मर बीट हिम अप अँड ड्रोव हिम अवे. आणि लास्ट पिक्चरसाठी, नियर द मिडल ऑफ द रिव्हर द वॉटर वॉज व्हेरी डीप. देअर द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द वॉटर अँड द जॅकल वॉज फ्रायटन्ड. आता आपण लँग्वेज स्टडीकडे वळूया. इथे आपण नाउन्स बघतो आहे. कॉलममध्ये काही नाउन्स दिसत आहेत आपल्याला. नाउन्स म्हणजे नाम. आता नाउनला आपण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. पीपलच्या कॅटेगरीमध्ये येतात ग्रँडपा, फ्रेंड्स, फार्मर, हेल्पर अँड राधिका. ॲनिमल्सच्या कॅटेगरीमध्ये येतात कॅमल अँड जॅकल. प्लेसेसच्या कॅटेगरीमध्ये येतात विलेज, फार्म अँड फील्ड.
थिंग्स वी कॅन फील अँड सी, म्हणजे आपण ज्या गोष्टी फील करू शकतो आणि बघू शकतो अशा कुठल्या आहेत? वॉटर, स्टिक अँड शुगर केन. देन थिंग्स वी कॅनॉट टच अँड सी, आता जे आपण टच पण करू शकत नाही आणि बघू पण शकत नाही अशा गोष्टी नाऊन या कॅटेगरीमध्ये जे आल्या आहेत ते कोणत्या? टाईम, ट्रिक, ट्रीट, हॅबिट अँड हॅपीनेस. आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे यूजिंग वर्ड्स इन द नेबरिंग बॉक्सेस, ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज यू कॅन. आता आपल्याला ह्या बॉक्समध्ये काही वर्ड्स दिसत आहेत, त्यापासून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करायचे आहे. एक्झाम्पल म्हणून त्यांनी आपल्याला दिलेलं आहे दे जम्प डाऊन, हॅज शी सॉल्व्ड पझल, यू कॅन डू इट. तर अशा प्रकारे आपल्याला 5 सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. आपले सेंटेन्सेस असे होतील. विल यू सिंग सॉफ्टली? वी ट्राईड हार्ड. हॅज इट फ्ल्यू अवे? डज ही रीड्स बुक्स? हॅज शी सॉल्व्ड पझल्स. आता आपण वर्ड्स जंबल करून कशाही प्रकारे सेंटेन्सेस तयार करू शकतो. इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. मला आशा आहे तुम्हाला हा लेसन समजला असेल. थँक्यू.